याला इंग्रजीमध्ये फायर एक्सटिंग्विशर असं याचं नाव आहे। आता याचा वापर नेमका कुठे होतो, तर याचा वापर होतो ज्या ठिकाणी आग लागलेली असते ती आग विझवण्यासाठी ह्या यंत्राचा वापर होतो। ह्या यंत्राला फायर एक्सटिंग्विशर म्हणजेच अग्निशमन यंत्र असे म्हणतात। तर याच्यामध्ये हे जे काही सिलेंडर आहे, ह्या सिलेंडर मध्ये काय काय असतं, तर हे जे सिलेंडर आहे तर या सिलेंडर मध्ये सोडियम बायकार्बोनेटची पांढरी अशी भुकटी असते। तर या ठिकाणी ही बघा, ही जी भुकटी तर ही सोडियम बायकार्बोनेटची भुकटी असते। तर याच्यामध्ये आतमध्ये एक काचेची कुपी असते, त्या काचेच्या कुपीमध्ये विरल सल्फ्युरिक आम्ल असतं आणि यंत्राची कळ दाबल्याच्या नंतर ती जी काही विरल सल्फ्युरिक आम्लाची जी कुपी ती कुपी काय होती, फुटते आणि फुटल्याच्या नंतर त्या कुपीतील सल्फ्युरिक आम्ल जे ऍसिड जे ते सोडियम बायकार्बोनेटवर पडतं आणि सोडियम बायकार्बोनेटवर पडल्याच्या नंतर जी रासायनिक अभिक्रिया केमिकल रिएक्शन जी होती त्या रिएक्शन मधून CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हा वायू काय होतो, बाहेर पडतो आणि बाहेर पडल्याच्या नंतर तो काय करतो, ज्या ठिकाणी आग लागलेली जाळ आहे, अग्नी आहे, तर त्याला तो विझवण्याचं काम करतो। ऑक्सिजनला तो मदत करत नाही जळण्याला, म्हणजेच त्या ठिकाणची जी आग आहे ती विझवण्यासाठी याचा वापर करतात, म्हणून याचं नाव काय आहे, अग्निशमन यंत्र असे याचं नाव आहे। तर लहान प्रमाणातली आग विझवण्यासाठी या यंत्राचा वापर करतात आणि जर मोठ्या प्रमाणामध्ये जर कधी आग असेल तर त्यावेळेला आधुनिक अग्निशमन यंत्र जे तर त्याच्यामध्ये स्थायू कार्बन डायऑक्साईड आणि द्रवरूप कार्बन डायऑक्साईड ह्या दोन्हीचा वापर जो आहे त्यामध्ये दाबाखाली भरलेला असतो आणि दाब कमी केल्याच्या नंतर ते वायू होऊन बाहेर पडतं आणि ज्वराचा करण्यासारख्या नळीतून तो वायू बाहेर पडतो आणि त्या ठिकाणी ते आग विझवण्याला काम करत असतं। तर यामध्ये हे जे यंत्र आहे तर यामध्ये अशी एक मध्ये नळी असते आणि या नळीमधून सोडियम बायकार्बोनेटची जी काही भुकटी तर ती बाहेर पडते आणि जे काही विरल सल्फ्युरिक ऍसिड जे ते त्याची जी आतमध्ये काचेची जी काही हे आहे, काचेच्या बाटलीमध्ये जे विरल सल्फ्युरिक आम्ल जे असतं तर ते फुटून ज्या वेळेला बाहेर येतं त्यावेळेला सल्फ्युरिक आम्ल आणि सोडियम बायकार्बोनेट यांची रासायनिक अभिक्रिया होते, त्याच्यामधून काय बाहेर पडतो, CO2 बाहेर पडतो। तर अशा प्रकारची मध्ये याला यंत्रणा असते, त्या नळीतून ते प्रेशरने काय होतं, बाहेर येतं। या ठिकाणी याला एक हँडल असतं, हे दाबलं की ते बाहेर पडतं आणि सोडलं की ते काय होतं, बंद होतं। साधारणपणे पेट्रोल पंपावरती तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी वाळूच्या बादल्या भरलेल्या असतात, तर ज्या वेळेला आग लागते त्यावेळेला त्या बादल्याची जी वाळू आहे त्याच्यावर फेकल्या जाते का जेणेकरून त्या ठिकाणी त्याला त्या झाडाला ऑक्सिजन मिळत नाही आणि पर्यायाने ती आग विझवल्या जाते। तर असे वेगवेगळ्या प्रकार जे आहेत आग विझवण्याचे ते आहेत। बऱ्याच ठिकाणी पाण्याचा सुद्धा वापर केला जातो, परंतु हे लक्षात ठेवा, विरल सल्फ्युरिक आम्ल आणि सोडियम बायकार्बोनेट तर यांच्या दोघांच्या एकत्रीकरणातून रासायनिक अभिक्रियेतून CO2 जो आहे तो बाहेर पडतो आणि आग विझवल्या जाते। तर अशा प्रकारे आपण ह्या यंत्राची आज माहिती घेतली। थँक्यू।